राम राम मंडळी. स्वतःने स्वतःसाठी स्वतःहून करायचा सो अभ्यास म्हणजे घरचा अभ्यास. घरच्या अभ्यासाच्या आजच्या विशेष भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा भाग विशेष भाग म्हणजे खेळाचा भाग. अभ्यासावरच आधारित खेळ आहेत, पण शेवटी खेळ आहेत. चला तर मग खेळूयात. आजच्या भागाला सुरुवात करण्याआधी पालक आणि शिक्षकांसाठी एक विशेष सूचना सांकेतिक भाषेत. बघा उलगडता येते का? या चाठी मरा धेमळाखे तणी ग हेया. चला त्यांना उलगडूयात, आपण खेळायला सुरुवात करूयात. खेळाचं नाव आहे म्हणजे हे आहे शब्दकोडच, जे तुमचे आई बाबा किंवा आजी आजोबा सोडवतात, क्रॉसवर्ड पझल. पण जेव्हा हे आपण कोड सगळं सोडवू ना आणि त्याच्यात सगळी अक्षरं जाऊन बसतील, तेव्हा या सगळ्या चौकोनांना एकत्र आणल्यानंतर त्याचं एक खोकं तयार होतं. म्हणून मी याला नाव दिलंय कोड्याचं खोकं. हो खरंच, सोडवून तर बघा. चला सुरुवात करूयात. पहिला शब्द. असा खेळ जो खेळल्याने मुलांच्या पोटात गुडूगुडू तर होतं, पण सगळ्या मुलींना तो खेळ खेळायला खूप आवडतो. उभा शब्द, 2 अक्षरी, शेवटचं अक्षर का. बरोबर, झोका. दुसरा 2 अक्षरी उभा शब्द, का पासून सुरू होणारा. एक फळ जे कोकणामध्ये गोव्यामध्ये खूप प्रमाणात मिळते आणि सगळ्यांना शिऱ्यामध्ये मोदकामध्ये टाकून खायला खूप आवडते. कुठलं आहे ते फळ? बरोबर, काजू. पहिला 2 अक्षरी आडवा शब्द, एक पालेभाजी किंवा छोटूसा खिळा. चुका. कोणी कोणी खाल्लीये चुक्याची भाजी. का पासून सुरू होणारा 2 अक्षरी आडवा शब्द. आपल्या शरीरातील तो अवयव जो हात आणि धड यांच्या मधोमध असतो. का ख. एकाच हाताखालची असेल तर काख, दोन्ही हाताखालच्या असतील तर का खा. हे शब्द कोड तर सोडवून झालंय. चला आता याचं खोकं बनवायला घेऊयात. आता जाऊयात दुसऱ्या कोड्याकडे. पहिला आडवा 2 अक्षरी शब्द, एक असा पदार्थ जो खास दिवाळीत बनवला जातो. शेवटचं अक्षर जा. बरोबर, खाजा. खाजा खाजा जा खा खाजा. दुसरा 2 अक्षरी उभा शब्द. आपण झोपेतून उठलो म्हणजे आपल्याला काय येते? पहिलं अक्षर जा. झोप संपल्यावर सगळ्यांना आधी जाग येते आणि मग बाकीच्या गोष्टी. आता हा तिसरा आडवा शब्द फार मजेशीर आहे बरं का. चौकोनातल्या अक्षराचा उच्चार बदलला की अर्थ बदलतो. याचा एक अर्थ आहे, जुन्या खिडक्यांना किंवा तुरुंगांना ज्या उभ्या सळया लावल्या असतात त्यांना काय म्हणतात. आणि उच्चार बदलला तर दुसरा अर्थ होतो हत्ती. 2 अक्षरी शब्द, ग या अक्षरापासून. याचा जर ज उच्चार केला तर शब्द होतो
गज. खिडक्यांना किंवा तुरुंगांना ज्या उभ्या सळया असतात त्यांना म्हणतात गज. पण जर तो उच्चार ज असा झाला तर त्याचा अर्थ होतो गज, हत्ती. बघितलात ना जचा खोडसाळपणा. हा चौथा शब्द आहे ना, हा पण अद्भुत आहे बरं का. एकाच अक्षराचा शब्द. हो, एकाच अक्षराचा शब्द आणि याचा अर्थ होतो आकाश, गगन, अवकाश, व्योम. बघा बरं, माहितीये का तुम्हाला? ख. ख म्हणजे आकाश, अवकाश, व्योम, गगन. बघितलं, आपल्या भाषेतल्या एकेका अक्षराला सुद्धा किती मोठे मोठे अर्थ आहेत आणि त्या अर्थाला घेऊनच या एका अक्षरापासून पुढचे शब्द तयार होतात. म्हणजे खग. खग म्हणजे पक्षी, आकाशात उडणारा. खगोल म्हणजे या आकाश तत्वापासून तयार झालेला गोल म्हणजे खगोल. आणि खगोलशास्त्र म्हणजे या आकाश तत्वाच्या गोलामध्ये त्या आकाशात ज्या ज्या वस्तू दिसतात म्हणजे चंद्र, सूर्य, तारे, तारकापुंज, धूमकेतू, लांबचे ग्रह, लांबचे तारे, मेघपुंज, अशा सगळ्यांचा अभ्यास म्हणजे खगोलशास्त्र. चला, आजचं शब्दकोड तर आपलं पूर्ण झालेलं आहे, म्हणजे आपण ते सोडवलेलं आहे. पण त्याचं खोकं कुठे तयार झालंय? जसं मी मागचं खोकं तुम्हाला तयार करून दाखवलं त्या सगळ्या चौकोनांच्या घड्या घालून, तसं आता या सगळ्या चौकोनांचं तुम्हाला नीट निरीक्षण करायचंय आणि ग तळाला ठेवला तर या चौकोनांच्या कशा घड्या होतील आणि त्याचं खोकं झालं तर त्याच्या पृष्ठभागावर कुठलं अक्षर येईल. हो हो, त्याचं उत्तर पुढे दिलेलं आहे, पण जरा मेंदूला ताण द्या ना, त्याच्याशिवाय मेंदू सशक्त कसा होईल. चला सुरुवात करा निरीक्षणाला, कल्पनाशक्तीला आणि डोळ्यासमोर चित्र आणायला. बघा, एकच खोकं तयार करण्याच्या दोन पद्धती मी तुम्हाला सांगितल्या. अजूनही असणार आहेत. हुडका, पैज लावा मित्रांमध्ये. चला तर भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.